चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय गोव्याला. काही झोप झालेली नाही मित्रांनो. निकिताने ट्रेनमध्ये पण झोपली, तर मग घोड्यावर झोपली. आता तुम्हाला मी ट्रेनमध्ये झोपायला सांगितलं, झोपले मी. हाय हाय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. सनस्क्रीन लावा. ठीक आहे, सनस्क्रीन ही का? हां, आता मी सनस्क्रीन लावतोय. सनस्क्रीन खूप महाग आहे ही वाली, तुम्हाला परवडणार नाही. त्यानंतर मला मी माझ्याकडे 5,000 रुपये देऊन टाका. माझा जीपे नंबर देतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बस हवा निकल गई. हा मग घाबरली ना यार. आता आम्हाला लागली खूप. थोडं सगळ्यात पहिलं काहीतरी खायला घेऊन चालले. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. हॉटेलचं नाव ब्रेकफास्ट म्हणजे नाव नंबर का दिसत नाही का. ओल्ड गोवा चर्च. अभी हम जा रहे हैं. तो गाईज, आता आम्ही आलोय ओल्ड गोवाच्या ओल्ड चर्चला. तर आम्ही चर्चमध्ये जाऊ. आता आम्ही चाललोय मधी. तर आता आलोय आम्ही चर्चच्या बाहेर. चर्चमध्ये खूप शांतता होती. चर्च खूप जुना आहे. किती जुना असं निघत चर्च? तरी माझी सांगू कारण की आम्ही फर्स्ट टाइम गोव्याला आलो. आम्हाला काही माहिती नव्हतं काल. पण आज असं वाटतं की आम्ही पूर्ण गोवाच ओळखून घेतला. आम्ही या गाडीवरच नॉर्थ आणि साऊथ केला. आम्हाला वाटत होता नॉर्थ साऊथ खूप लांब लांब आहे, पण असं काही नाही मित्रांनो. लांब काही नाहीये. गाडीवर तुम्ही नाही, आपण काय करणार होतो म्हणजे आम्ही एक नॉर्थला स्टे करणार होतो. त्याच्यानंतर आम्ही परत नॉर्थ साऊथला स्टे होणार. पण आम्हाला समजलंच नाही की आम्ही नॉर्थला पण फिरणार आणि साऊथला पण फिरणार. त्यानंतर आम्हाला कळालं की आम्ही साऊथ गोव्याला पण जाऊन आलो. तुम्ही अशा भानगडीत पडू नका की लांब गाडी घ्या, ज्याला म्हणजे गाडी चालवत थीमला उतरून तुम्ही इथे येऊ शकता. गाडी घ्या आणि गाडीवर बिंदास फिरा, बिंदास. गाडी तुमचं काय जास्त असते 500-1000 पेट्रोल लाईन बस काय नाही. बाकी तुम्ही तिथं पण स्टे करशाल. तुम्ही ट्रॅव्हल करून नॉर्थ वरून साऊथला तुम्हाला 1000-2000 रुपये लागून जातील. आणि असं तुम्हाला खाण्यासाठी पण बाहेर असं सी फूड म्हणजे भेटून जाईल. थोडं सी फूड थोडं महाग आहे, बाकी चिकन वगैरे थोडं. हा, कारण की सी फूड फक्त मी 31 लवर आहे म्हणून महाग आहे. बाकी सी फूड. आणि आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहे. तर आता आम्हाला आतमध्ये याला एंट्री भेटलेली आहे, कारण की मला आपल्या एंट्री भेटणार नाही, पण एंट्री भेटलेली आहे.
थांबलेला आहे कारण की सकाळ सकाळी खूप भूक लागली आम्हाला. आणि आता आम्ही चाललो आहे गोडा. आपण कुठे चाललो आता? आता आम्ही चाललो अगोडा फोर्टला. आता आम्ही इथून निघालो आहे मॅपच्या भरोश्यावर कारण की आम्हाला इकडं सांभाळणारा फक्त मॅपच आहे. त्याच्या भरोश्यावर आम्ही निघतोय. आम्ही थोडा रॉंग टर्न घेतला आम्हाला आणि रॉंग टर्न घेतला होता. हे माईक आमचा सेंटर फ्रूट कैसी जीभ मैप चुकीचा है. हम फंसे हैं ट्रैफिक में. गोवा इन ट्रैफिक. तर इथं विजिट अगोडा फोर्ट आणि जेल. तर पहिला आपण फोर्ट बघू नंतर जेलचा पण बघू. आता तिथे लिहिलं होतं फोर्ट आणि हे अगोडा जेल. तर आपण पहिला फोर्ट बघू नंतर जेल जाऊ कारण की मी समजा नाही बोलता आज 2.5 ते 2-2.5 वर्ष जेलमध्ये लग्न करून. समझ रहे हो ना? तर असा काहीतरी हा फॉर्ट आहे आणि फॉर्टवर थोडा जास्तीच क्राऊड आहे. एवढं म्हणजे गर्दी. फॉर्टचं 25 रुपीज पर हेड तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी 300 आहे. तर असं मला काही समज नाही 300 काय तिकीट आहे. फॉरेनला लुटला भाई. किल्ल्यावरून असा एक प्रकारचा व्ह्यू भेटतोय. तर गाईज आता आम्ही निघालोय फॉर्टवरून. फॉर्टवर खूप क्राऊड होता म्हणून काय आम्हाला फोटो व्हिडिओ काढायला जमले नाही. व्हिडिओ पण एवढा आला नाही. तर आम्ही मॅपवर जस्ट असं सर्च केलं तर स्टेडियम बीच असं काहीतरी आहे. आम्ही तिकडे चाललो चेक करतो. तिकडे जाऊन बघू. आता आम्ही इथं आलोय. याला अगोडाचा लोअर पॉट बोलता म्हणजे लोअर पॉईंट बोलता. लोअर फोर्ट असं याचं नाव आहे. अगोडा लोअर फोर्ट. खूप छान वाटते तर पीसफुल होतं एकदम. म्हणजे तुम्ही गोव्याला आला तिथं नक्की या कारण की खूप शांतता आहे. खूप शांतता एकदम पीस. आता बीचवर क्राऊड पण एवढा नाही. क्राऊड आहे म्हणजे त्या साईडला थोडा जास्ती क्राऊड आहे. आणि इथं आम्हाला डॉल्फिन्स पण दिसले. एकच होती. आपण आलो आता चोपडा फोर्टला जाऊ. आता आम्ही असं आलोय की गोवा म्हणजे काहीच सोडलं नाही. गोवा पुरा एक्सप्लोअर करतोय. गोवा एवढं छोटं आहे की तुम्ही हिरो फिरून एकाच जागेवर शकता. तर आता आम्ही आलोय चोपडा फोर्टला.
चोपडा फोर्टला फुल ट्रॅकिंग आहे इथं. तर आपण आलो आहे वरती असा काहीतरी लुक आहे इथं. सनसेट हा एकदम छान बघायला भेटतोय. खूप छान जागा आहे, फक्त ट्रॅकिंग आहे थोडी, बाकी जागा खूप छान आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पुढचा सनसेट बिनसेट सगळं दाखवतो, फक्त थोडा वेळ वॉच. तर मित्रांनो, आम्ही आता आलो इथं वॉटर स्पोर्ट्ससाठी. वॉटर स्पोर्ट्ससाठी एक ग्रँड आयलंड, म्हणजे इथून बोट आहे, इथून ग्रँड आयलंडला जातील या सगळ्या बोटी. तर इथून आम्हाला बोटीने निघून जाणार आहे. बोटींवरून आम्हाला कमसे कम 21 आवर्सचा रस्ता असं काहीतरी सांगितलं गेलं आहे. 1 घंट्यानंतर आम्ही तिथे पोहोचू ग्रँड आयलंडला. मग तिकडे आमची स्कुबा डायव्हिंग सगळं होणार आहे, सगळे वॉटर स्पोर्ट. तर भेटूया तुम्हाला तिकडेच डायरेक्ट बोटीमध्ये.
आता आम्ही चाललोय ते ट्रीवाला आहे ट्री कोकोनट कोकण ट्री रोड तिथे चाललोय आता तिथं जाऊन बघू तिथे जाऊन थोडा फोटोशूट करू फोटोशूट आम्ही पाणी बॉल दाखवू